नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण गायनेकॉलॉजी या विषयामधील प्लासेंटा प्रिव्हिया काय आहे याबद्दल पाहणार आहोत. यामध्ये सर्वप्रथम आहे इंट्रोडक्शन. तर प्लासेंटा प्रिव्हिया ही एक वैद्यकीय स्थिती आहे ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान प्लासेंटा हा सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत असतो. तर नॉर्मली प्लासेंटा हा युट्रसच्या वरच्या भागामध्ये इम्प्लांट होत असतो. काही कारणाने सर्व्हिक्सच्या वरच्या भागाला प्लासेंटा इम्प्लांट होतो. या कंडिशनला प्लासेंटा प्रिव्हिया असे म्हणतात. तर व्हिडिओमध्ये तुम्ही या इमेजमध्ये पाहू शकता, प्लासेंटा हा सर्व्हिक्सच्या भागाला कव्हर करत आहे. तर या कंडिशनला प्लासेंटा प्रिव्हिया असं म्हणतात. तर ही कंडिशन होण्यापाठीमागं काय काय कारणे असू शकतात, ज्याला इटिओलॉजिकल फॅक्टर्स किंवा कॉजेस किंवा कारणे आपण असं म्हणतो. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हियाचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, परंतु काही अनुमान लावले जातात. ते खालील प्रकारे आहेत. यामध्ये सर्वप्रथम प्रिव्हियस सिझेरियन सेक्शन असू शकतं, ज्यामध्ये स्त्रियांना अगोदरच्या प्रसूतीमध्ये म्हणजेच अगोदरच्या डिलिव्हरी दरम्यान सिझेरियन प्रसूती झाली असल्यास त्यांना प्लासेंटा प्रिव्हिया होण्याचे जास्त धोका असतो. यासोबत ॲडव्हान्स मॅटर्नल एज म्हणजेच प्रगत मातृवय, ज्यामध्ये स्त्रियांचे वय 35 वर्षापेक्षा जास्त वयांच्या स्त्रियांना प्लासेंटा प्रिव्हिया होण्याची शक्यता असते. याचसोबत मल्टीपॅरिटी हे एक कॉज असू शकतं, ज्यामध्ये ज्या महिलांना खूप जास्त वेळा गर्भधारणा झालेली आहे अशा स्त्रियांना प्लासेंटा प्रिव्हिया होऊ शकतो. यासोबत युटेराईन स्कॅरिंग असू शकते, ज्यामध्ये गर्भाशयावर चट्टे येणे अशा समस्यामुळे मागील शस्त्रक्रियामुळे गर्भाशयावर चट्टे येऊन ही कंडिशन उद्भवू शकते. यासोबत प्लासेंटा प्रिव्हिया होण्यापाठीमागं धूम्रपान हा एक मेन कॉज असू शकतो, ज्यामध्ये काही स्टडीजमध्ये असे आढळून आले आहे की धूम्रपान केल्याने हा आजार होऊ शकतो. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हिया असलेल्या मदरला काय काय साईन अँड सिम्पटम्स दिसतात, ज्यालाच आपण चिन्हे आणि लक्षणे असं म्हणतो. यामध्ये गर्भधारणेच्या नंतर वेदनारहित रक्तस्राव वजायनाच्या मार्गातून होत असतो, हे प्रथम प्लासेंटा प्रिव्हियाचे लक्षण आहे. याचसोबत ब्राईट रेड ब्लड म्हणजेच वजायनामधून खूप ब्राईट कलरची ब्लिडिंग होते व अचानक होत असते. याचसोबत नो पेन और माइल्ड क्रॅम्प्स म्हणजेच गर्भधारणेदरम्यान रक्तस्राव होण्याच्या इतर काही कारणाप्रमाणे प्लासेंटा प्रिव्हियामध्ये लक्षणीय वेदना होत नाहीत. याचसोबत ब्लिडिंग आफ्टर 20 वीक्स म्हणजेच 20 आठवड्याच्या नंतर रक्तस्राव होतो. यामध्ये गर्भधारणेच्या 20 आठवड्यानंतर रक्तस्राव होतो, परंतु तो कधीही होऊ शकतो. आणि याचसोबत एक इम्पॉर्टंट नोट आहे, ज्यामध्ये गर्भधारणेदरम्यान वजायना मार्गातून रक्तस्राव होत असल्यास कोणत्याही महिलेने त्वरित मदत घेणे महत्त्वाचे असते, कारण प्लासेंटा प्रिव्हियामुळे आई आणि बाळाला दोघांनाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हियाचे डायग्नोसिस म्हणजेच निदान कसे करता येईल हे पाहूया. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हियाचे निदान करताना सामान्यतः वैद्यकीय इतिहास, शारीरिक तपासण्या आणि इमॅजिंग अभ्यास याचा समावेश होतो. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया असलेल्या मदरला अल्ट्रासाऊंड करतात, ज्यामध्ये अधिक तपशील पाहण्यासाठी हे इमॅजिंग तंत्र गर्भाशयाच्या संबंधात प्लासेंटाची स्थिती पाहण्यासाठी आणि प्लासेंटा प्रिव्हियाची उपस्थिती निश्चित करण्यासाठी महत्त्वपूर्ण आहे. याचसोबत प्लासेंटा प्रिव्हिया असलेल्या मदरला ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड करण्याची सुद्धा आवश्यकता पडू शकते, ज्यामध्ये काही प्रकारामध्ये अधिक डिटेल्समध्ये तपशील करण्यासाठी व्हिज्युअलायझेशन करतात. विशेषतः गर्भधारणेच्या सुरुवातीच्या काळामध्ये ट्रान्सव्हजायनल अल्ट्रासाऊंड केला जातो. याचसोबत प्लासेंटा प्रिव्हिया असलेल्या मदरचा MRI करतात, म्हणजेच मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग, ज्यालाच आपण चुंबकीय अनुनाद इमेजिंग असं म्हणतो. यामध्ये विशिष्ट परिस्थितीमध्ये प्लासेंटल स्थानाबद्दल अतिरिक्त माहिती प्रदान करण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजेच MRI केला जातो. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हिया असलेल्या मदरला काय काय ट्रीटमेंट केली जाऊ शकते, म्हणजेच उपचार काय काय केले जाऊ शकतात हे पाहूया. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हियाचा उपचार हा त्याच्या स्थितीवर व तीव्रतेवर आणि गर्भधारणेच्या टप्प्यावर अवलंबून असतो. यामध्ये उपचारादरम्यान बेड रेस्ट आणि
ॲक्टिव्हिटी रेस्ट्रिक्शन म्हणजेच बिछाण्यावर विश्रांती आणि क्रियाकपाल प्रतिबंध यामध्ये सौम्य प्लासेंटा प्रिव्हिया प्रकारात रक्तस्राव होण्याचा धोका कमी करण्यासाठी शारीरिक क्रिया कमी प्रमाणात करणे आणि बेड रेस्ट करण्यास सांगितले जाते. यासोबत जर आजार जास्त असेल तर हॉस्पिटलायझेशन म्हणजेच रुग्णालयात दाखल करणे, जर स्थिती अधिक गंभीर स्वरूपात असेल किंवा खूप रक्तस्राव होत असेल तर आई आणि बालकाचे बारकाईने निरीक्षण करण्यासाठी मदरला रुग्णालयात दाखल करणे खूप आवश्यक असते. यासोबत जर खूप जास्त ब्लिडिंग होत असेल तर ब्लड ट्रान्सफ्युजन करतात म्हणजेच रक्त संक्रमण. यामध्ये जर खूप जास्त रक्तस्राव होत असेल तर रक्त कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे रक्ताचे पुरेसे प्रमाण राखण्यासाठी ब्लड ट्रान्सफ्युजनची गरज असू शकते. याचसोबत सिझेरियन सेक्शन सुद्धा करू शकतात. म्हणजे अनेक प्रकारामध्ये प्रसूती दरम्यान मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होण्याचा धोका टाळण्यासाठी सी सेक्शन याची शिफारस केली जाते. यासोबत स्टेरॉइड इंजेक्शन देतात, ज्यामध्ये जर बाळाला गुंतागुंतीमुळे वेळेआधी प्रसूती करायची असेल तर फुफ्फुसांचा विकास वाढवण्यासाठी स्टेरॉइड इंजेक्शन दिली जाऊ शकतात. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हिया होऊ नये यासाठी काय काय प्रिव्हेन्शन करता येईल, म्हणजे काय काय प्रतिबंधात्मक उपाय करता येईल हे पाहूया. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया याला प्रतिबंध करणे नेहमीच शक्य नसते, कारण काही जोखीम घटक नियंत्रणाबाहेर असतात. परंतु निरोगी गर्भधारणेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि संभाव्य जोखीम कमी करण्यासाठी काही सामान्य उपाय खालील प्रकारे करता येतात, ज्यामध्ये अर्ली अँड रेग्युलर प्रीनेटल केअर म्हणजे लवकर आणि नियमित प्रसवपूर्व काळजी. यामध्ये आई आणि विकसनशील बाळाच्या आरोग्यावर लक्ष ठेवण्यासाठी लवकर आणि सातत्यपूर्व प्रसवपूर्व काळजी घ्यावी. याचसोबत अवॉइड स्मोकिंग अँड इलिसिट ड्रग्स म्हणजेच धूम्रपान आणि बेकायदेशीर औषधांचे सेवन करणे टाळावे. यामध्ये धूम्रपान आणि बेकायदेशीर औषध यासारख्या हानिकारक पदार्थाचा संपर्क दूर करावा, कारण ते प्लासेंटल समस्यांना कारणीभूत ठरू शकतात. यासोबत हेल्दी लाईफस्टाईल चॉईसेस असाव्यात, म्हणजेच आरोग्यपूर्ण जीवनशैली निवड असाव्यात. यामध्ये संतुलित आहार, नियमित व्यायाम आणि योग्य प्रसूतीपूर्व जीवनसत्वासह निरोगी जीवनशैली राखणे हे खूप महत्त्वाचे असते. यामुळे मदरला प्लासेंटा प्रिव्हिया होण्याची कमी शक्यता असते. नेक्स्ट, प्लासेंटा प्रिव्हिया झाल्यावर एका मदरला काय काय कॉम्प्लिकेशन्स म्हणजेच काय काय विपरीत परिणाम होतात हे पाहूया. यामध्ये सर्वात जास्त वजायनल ब्लिडिंग हे केसेस पाहायला मिळतात, ज्यामध्ये सर्वात सामान्य कॉम्प्लिकेशन म्हणजे जास्त प्रमाणात रक्तस्राव, जो गंभीर स्वरूप घेऊ शकतो व आई आणि बाळांना या दोघांना यांचा धोका होऊ शकतो. याचसोबत प्रीटर्म बर्थ होऊ शकतो, म्हणजेच अकाली जन्म होऊ शकतो. यामध्ये प्लासेंटा प्रिव्हिया यामुळे वेळेच्या अगोदर बाळाचा जन्म होऊ शकतो, ज्यामुळे जन्मलेल्या बाळाला आणि आईला आरोग्यविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. याचसोबत फिटल ग्रोथ रेस्ट्रिक्शन म्हणजे गर्भाच्या वाढीवर प्रतिबंध. काही प्रकारामध्ये ही स्थिती बाळाच्या वाढीवर आणि विकासावर परिणाम करू शकते. यासोबत एमर्जन्सी सिच्युएशन तयार होऊ शकते, म्हणजेच आपत्कालीन परिस्थिती निर्माण होऊ शकते. यामध्ये प्रसूती किंवा प्रसूती दरम्यान गंभीर रक्तस्राव झाल्यास आपत्कालीन परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते. यासोबत पोस्टपार्टम हेमरेज होऊ शकतो, म्हणजेच प्रसवोत्तर रक्तस्राव, म्हणजेच मदरची डिलिव्हरी झाल्याच्या नंतर रक्तस्राव होऊ शकतो. यामध्ये प्रसूतीनंतर जास्त रक्तस्राव ही एक संभाव्य गुंतागुंत आहे, ज्यासाठी वैद्यकीय लक्ष देण्याची आवश्यकता असते. थँक्यू.